श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न चीज पिझ्झा. घरच्या घरी कसा बनवायचा ते मी सांगणार आहे आज. तर आपण साहित्य काय घेतोय ते बघूया. तर मी इथं घेतलेलं आहे म्हणजे पिझ्झा बेस घेतला आहे, जो की मी बेकरीतून आणला आहे आणि फ्रेश आहे. म्हणजे बेकरीतूनच आणला आहे तो आणि असा फ्रेश आहे. आणि त्याच्यानंतर मी इथं स्वीट कॉर्न घेतलेले आहेत बघा. आणि कांदा घेतलेला आहे, जो की मोठा चिरलेला आहे थोडा. आणि टोमॅटो पण मोठा चिरूनच घेतलेला आहे मी. आणि स्वीट कॉर्न जास्त प्रमाणात घेतलं आहे थोडं, कारण आपल्याला स्वीट कॉर्नचा बनवायचा आहे. मी इथं कॅप्सिकम किंवा कॅबेज असं काही घेतलेलं नाही. त्याच्यानंतर मी इथं मिओनीज घेतलेलं आहे बघा. जे की पिझ्झा बर्गर आपण जे फास्ट फूड बनवतो त्याच्यासाठी मिओनीज तर मस्ट असतं. त्याच्यानंतर मी इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे. तुम्ही इथं टोमॅटो सॉस किंवा जाम असं काही ऑप्शनल आहे ते घेऊ शकता, पण केचपच वापरते मी. आणि ते घरात असतं पण, त्यामुळं अवेलेबल असतं, त्यामुळं मी केचप घेतलेलं आहे. नंतर इथं मी चीजचे क्यूब घेतलेले आहेत 2. एक पिझ्झा बनवण्यासाठी 2 क्यूब लागतातच. नंतर चिली फ्लेक्स मी डेकोरेशनसाठी घेतलेले आहेत. नंतर बटर घेतलेलं आहे मी इथं. आणि मग आपण आता बघूया कशी रेसिपी आहे ते. नंतर आपल्याला इथं लोखंडी तवा घ्यायचा आहे, जो की आपल्याला अगोदर प्रीहीट करायचा आहे, म्हणजे चांगला गरम करून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर. आपण जोपर्यंत पिझ्झा बेसची तयारी पिझ्झाची बनवायची तयारी करतोय तोपर्यंत आपल्याला तो करून घ्यायचा आहे. नंतर इथं मी बघा चीज खिसून घेतलं आहे पूर्ण पिझ्झ्यावर. आणि नंतर आपल्याला त्याच्यावर मेयोनीज टाकून घ्यायचं आहे. मेयोनीज कसं ऑइली असतं ना थोडं, त्यामुळं निघायला थोडासा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये असली क्वांटिटी जास्त तरी पण ते म्हणजे निघत नाही लवकर बाहेर. तर मग मेयोनीज बघा मी इथं असं व्यवस्थित लावून घेते पिझ्झा बेसवरती. एकसारखं लावून घ्यायचं आहे, कारण आपण खाली चीज पण किसून घेतलेलं आहे ना त्याच्यामुळं ते सगळं चीज आणि ते मिक्स करायचं आहे पूर्ण. नंतर त्याच्यावर आपल्याला केचप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आणि ते पण पूर्ण आपल्याला पिझ्झा बेसवर पूर्ण एकसारखं सगळीकडं म्हणजे लावून घ्यायचं आहे. पूर्ण असं लावून घ्यायचं आहे बघा ते व्यवस्थित. आणि नंतर आपल्याला आणखीन चीज किसून घ्यायचं आहे, म्हणजे आपण पूर्ण तो क्यूब संपवून घ्यायचा आहे. म्हणजे सुरुवातीला पण आपण चीज किसलं होतं आणि नंतर पण आपल्याला आपण केचप टाकल्यानंतर पण चीज टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावर. पिझ्झामध्ये जास्त चीजचाच वापर होतो. त्याच्यानंतर आपण जे स्वीट कॉर्न घेतले आहेत बघा, ते घ्यायचेत आपल्याला. मी इथं म्हणजे अगोदरच सांगितलं की कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरच किंवा कॅबेज म्हणजे पत्तागोबी ते मी घेतलेलं नाही, कारण आपण स्वीट कॉर्नचं बनवतो आहे आणि पावसाळ्यात शक्यतो स्वीट कॉर्नचेच पदार्थ आपण जास्त खातो. त्याच्यामुळं मग स्वीट कॉर्न आणि मुलांना ते आवडतं पण. कॅप्सिकम किंवा कॅबेज टाकलं तर आरव खात नाही, त्याच्यामुळं मी फक्त टोमॅटो, कांदा आणि स्वीट कॉर्न घेतलेला आहे. आणि ते स्वीट कॉर्न ते आपण जे व्हेजिटेबल घेतलेत ना ते व्यवस्थित त्याच्यावर अगदी डेकोरेट करायचेत, म्हणजे चांगले व्यवस्थित लावायचेत, म्हणजे ते आपल्याला काढताना किंवा कट करताना ते डिस्टर्ब होणार नाहीत असे लावून घ्यायचेत सगळे व्यवस्थित. आणि मी काय करत असते, पिझ्झा जेव्हा आपण रोस्टला ठेवतो ना तेव्हाच त्याच्यावरती असे ट्रायंगलचे कट करून घेत असते, म्हणजे तो आपल्याला नंतर कट करायला सोपा जातो. जेव्हा तो रोस्ट होतो ना तर हार्ड होतो आणि कट करणं जरा कठीण जातं, म्हणून मी अगोदरच त्याचे कट करून घेते. त्याच्यानंतर मी इथं बघा तव्यावरती बटर लावून घेते आहे. जे की आता तवा गरम झाला आहे ना तर तव्यावर असं बटर लावून घ्यायचं आहे आणि ते मेल्ट होतं बघा, असं त्याच्यातून वाफ निघते बघा. चांगलं मेल्ट होऊन द्यायचं ते तव्यावरती बटर, थोडं जास्तच प्रमाणात घ्यायचं. आणि बटर लावल्यानंतर आपल्याला जो पिझ्झा आपण बनवला आहे, खाली प्रिपेअर केला आहे, तो आपल्याला त्या लोखंडी तव्यावर ठेवून द्यायचा आहे, व्यवस्थित ठेवायचा आहे रोस्ट करण्यासाठी. आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, चीज खिसून घ्यायचं आहे. चीजचा वापर मी अगोदरच म्हटलं खूप करायचा आहे, जास्त करायचा आहे. आपल्याला दुसरा जो क्यूब आहे तो चांगला त्याच्यावर किसून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावर झाकण म्हणजे असं किसून घेतला बघा चीज व्यवस्थित. चीज लवकर मेल्ट होत नाही, बटर लवकर मेल्ट होतं. नंतर आपल्याला झाकण टाकायचं आहे त्याच्यावर, म्हणजे त्याच्यातील स्टीम बाहेर जाणार नाही असं झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला ते अर्ध्या तासासाठी. आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे, अगदी कमी करून घ्यायचा आहे गॅस, कारण आपण तवा अगोदर प्रीहीट केला आहे. आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला त्याचं झाकण काढून घ्यायचं आहे. तर इतका छान सुगंध येतो आहे बघा, एकदम छान, इतका छान सुगंध येतो आहे, कारण ते चीज पण पूर्ण मेल्ट झालं आहे. आणि हे बघा पूर्ण कॉर्न पण असे चांगले स्टीम झालेत आणि एकदम छान असा आपला पिझ्झा रोस्ट झाला आहे बघा. आणि आपण जे कट केले होते ना ते कट पण असे मोकळे होतात आपण अगोदरच केले तर. आणि इतका छान सुवास येतो आहे ना, आणि पूर्ण असा पिझ्झा एकदम छान झाला आहे बघा तयार. आपल्याला घरच्या घरी स्वच्छता ठेवून, कारण आता पावसाळ्यामुळं आपण घरीच्या घरीच बनवणं मला तर योग्य वाटतं, म्हणून मी आरवला बनवला आहे. कारण आरव 4 वाजता आला आणि त्याच्यानंतर म्हणजे मीच बनवला आज.
आणि नंतर आपल्याला असे चिली फ्लेक्स डेकोरेशनसाठी टाकून घ्यायचेत बघा त्याच्यावरती. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही टाकू शकता, असं काही नाही की एवढेच टाकले पाहिजे. आणि ते बघा कट आपण केले होते ना, ते असे मोकळे झालेत अगदी कट. आणि एवढा छान सुवास येतो आहे ना त्याचा. आणि हे बघा असा इझी कट होतं, कारण आपण अगोदरच कट केलेले आहेत ना. आपण ओव्हनमध्ये वगैरे बनवतो ना, तर मग तेव्हा कट करायची गरज नसते, डायरेक्ट ठेवू शकतो आपण. आणि हा तव्यावर मी बनवला आहे ना, त्याच्यामुळं असे कट करून घेते मी, नंतर इझी जातं आणि डिस्टर्ब होत नाही कट करताना ते, त्याच्यामुळं. आणि हे बघा असा इझिली तो आपल्याला काढून घेता येतो बाजूला. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.